त्यांच्या सोबत राहून सरकारच्या नाकात दम रोहित पवाराला वाटतंय की तो सरकारच्या नाकात दम आणतोय, अशी परिस्थिती नाही आहे. तुम्ही बघितलं अधिवेशन काळामध्ये रोहित पवार पत्रकार मित्र विधान भवनात येण्यापूर्वी येत होते. अधिवेशनाच्या काळामध्ये सिक्युरिटी गार्ड गेटवरती येण्याच्या अगोदर रोहित पवार यायचे, कारण त्यांना माहित होतं संजय राऊताचा भोंगा वाजवण्यापूर्वी जर आपण गेलो तरच आपली बातमी लागेल. मीडियामध्ये बातमी लागली याचा अर्थ तुम्ही शासनाच्या नाकात दम आणला असं होत नाही. लोकांमध्ये त्याला जावं लागतं. हा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला बाळ हा लोकात कधी जाणार? गावात गेल्यानंतर प्रश्न काढतात, हा गावात जाणार कधी? हा पिगूच्या कोंबडीसारखा आहे. एक थोडं 10 पावलं 4 पावलं चालला तर ह्याला धापा लागतात. पिगूची कोंबडी तुम्हाला माहित आहे, आपल्या देशी कोंबडीचं एक वेगळं असतं. ती कुठं बी झाडावर बसते, काही खाते, किडा मुंगी खाते. पिगूच्या कोंबडीला एक 4 पावलं चालली का ते धापा लागतात. तसा आहे पिगूच्या कोंबडीसारखा आहे. आणि त्याला वाटतंय की मी राज्याच्या लोकांचं काही काम करतोय, अशी परिस्थिती नाही. रोहित पवारांनी आपला मतदारसंघ शाबूत ठेवावा. आता बॅलेटवरती निवडून आलाय, पोस्टल मतावरती. उद्या तो तिथं निवडून पण येणार नाही. आणि मी त्याला तिथं मी ठासून त्याच्या विरोधामध्ये काम करायला पूर्ण क्षमतेनं तयार आहे. आम्ही ते काम करू. त्यामुळे अखंड महाराष्ट्राचा नेता होण्याच्या भानगडीमध्ये स्वतःची आमदारकी तुम्ही घालवून बसाल. त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घ्या, गोपीचंदची काळजी करायला आम्ही सक्षम आहोत.